तुम्हाला माहितीये का, याच मंदिरात ना वर्षातून एकदा भावा बहिणींची भेट होते। हीच भेट कधी आणि कुठे होते याची संपूर्ण माहिती घेऊया आपल्या मला कोकण बघायचं या सिरीजच्या भाग 48 मध्ये। आज मी आलोय गुहागर तालुक्यातील साक्री त्रिशूळ या गावी आणि आज मी दर्शन घेणार आहे श्री खेम झुलाई या देवांचं। कमानीमधून आत प्रवेश करताच ना तुम्हाला बाजूला सहान पाहायला मिळते आणि याच संपूर्ण परिसरात शिमग्यातील श्री खेम झुलाई भाऊ बहीण भेट सोहळा आयोजित केला जातो। पुढे मग आम्ही या मंदिरात दर्शन घ्यायला गेलो, जिथे या देवळाच्या गाभाऱ्यात एका बाजूस श्री खेम झुलाई देवीचा पालखीतला फोटो ठेवलेला आहे आणि त्याच्या बाजूला वस्त्र परिधान केलेली झुलाई देवीची सुंदर अशी दगडातील मूर्ती देखील आहे। तर दुसऱ्या बाजूला शिवपिंडी समान भासणारा खेमदेव आणि हातात शस्त्र घेऊन उभ्या असलेल्या खेमदेवाची मूर्ती पाहायला मिळते। शिवाय देवळात शिमगोत्सवातील पालखी देखील ठेवलेली आहे आणि मंदिरातून बाहेर पडता समोर तुम्हाला कालकी शिपाई सारखी अनेक छोटे मंदिरं देखील पाहायला मिळतात। पेवे या गावातून येणारी पालखी आणि साखरी त्रिशूळ या गावातील पालखी असा भावा बहिणींचा जंगी भेट सोहळा 2025 च्या शिमग्यात देखील होणार आहे आणि या जंगी सोहळ्याला याची देही याची डोळा पाहण्यासाठी मी सुद्धा इथे येण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। तर त्यामुळे